आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी असणारा एक महत्त्वाचा अवयव म्हणजे किडनी. आता या किडनीचं नेमकं कार्य कसं चालतं किंवा किडनी नेमकी फंक्शन कशी करते? शरीरामध्ये रक्त शुद्धीकरण करण्याचं काम किडनी करते, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करण्याचं काम करते, शरीरामधील टॉक्सिन्स म्हणजे विषारी घटक द्रव्य शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम किडनी करते, शरीराचं ब्लड प्रेशर नियंत्रण करण्याचं काम किडनी करत असते. जेव्हा इतर कोणत्याही कारणानं किडनीवर जेव्हा भार येतो तेव्हा आपल्याला शरीरावर लक्षणं कोणती जाणवतात? तर डोळ्याखाली सूज येणं किंवा घोट्यावर सूज येणं, धाप लागल्यासारखं वाटणं. आता हीच किडनी आपल्याला हेल्दी ठेवायची असेल आणि ही लक्षणं जर उत्पन्न होऊ द्यायची नसतील तर आपल्याला नॅचरली किडनी डिटॉक्स कसं करायचं या संदर्भात आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. मग आयुर्वेदिक वनस्पती आपण कोणत्या वापरू शकतो? गोखरू, की जी मूत्रल आहे आणि मूत्रल मार्ग जो असतो तो साफ ठेवण्याचं काम ही वनस्पती करते. त्यामुळे गोखरूचा वापर तुम्ही करू शकता. मग त्याच्यामध्ये गोखरू घनवटी आहे किंवा गोखरूचा काढा आहे, त्याचा वापर करू शकता. त्याचबरोबर दुसरी वनस्पती पुनर्नवा, की जी नॅचरली डायुरेटिक आहे आणि आपल्या शरीरातील सूज म्हणजे इन्फ्लॅमेशन कमी करते आणि पाणी धरून ठेवण्याची पेशींची जी क्षमता असते ती कमी करते, की जेणेकरून पाणी बाहेर पडतं. त्याचबरोबर त्रिफळा, की ज्याच्यामुळे पचन सुधारतं आणि शरीरातले विषारी घटक द्रव्य बाहेर टाकले जातात. त्यानंतर पुढील महत्त्वाची वनस्पती म्हणजे वरुण, क्रॅटेविया नर्व्युला, की जी किडनी स्टोन प्रिव्हेंट करते किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्याचं काम ही वनस्पती अतिशय प्रभावीपणे करते. या वनस्पतींचे काढे, चूर्ण किंवा आयुर्वेदिक टॅबलेट शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्या. तुम्हालाही काही शंका असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आम्हाला कॉल करून कन्सल्टेशन घेऊ शकता. कन्सल्टेशन फ्री आहे. ट्रीटमेंट सोबत आपल्याला आहाराचे नियम देखील पाळणं अतिशय आवश्यक ठरतं. दिवसभरातून शक्यतो 2.5 ते 3 लिटर पाणी सेवन करा. आहारामध्ये लिंबू, कोथिंबीर, धने यांचा वापर वाढवा. यासोबत मीठ आणि साखरेचं प्रमाण कमी करा आणि प्रोटीनची क्वांटिटी वाढवा. फास्ट फूड, तळलेले पदार्थ किंवा कोल्ड्रिंक्स किंवा पेन किलर्स किंवा ॲलोपॅथीची स्वतः घेतलेली औषधं शक्यतो टाळा. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस जर तुम्ही सेवन केला तर किडनी डिटॉक्स व्हायला अतिशय उत्तम प्रकारे मदत होते. लिंबामध्ये सायट्रेट असतं आणि ते सायट्रेट किडनी स्टोन प्रिव्हेन्शनसाठी अतिशय उपयुक्त असतं. त्यामुळे लिंबाचा रस अतिशय उपयुक्त ठरतो. याचसोबत फळांमध्ये क्रॅनबेरी, डाळिंब, लाल द्राक्ष, टरबूज, की ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स विपुल प्रमाणात असतात, ती फळं घेणं कधीही श्रेयस्कर ठरतं. कारण किडनीमधले अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज या उत्तम प्रकारे राबवल्या जातात. किडनी विकार टाळण्यासाठी शक्यतो झोप पुरेशी घ्या. 7 ते 8 तास झोप पुरेशी ठरते. स्मोकिंग टाळा, मद्यपान टाळा आणि जास्तीत जास्त ग्रीन सॅलड यांचा समावेश करा. किडनी म्हणजे आपल्या शरीराचं नैसर्गिक फिल्टर. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी आपलं शरीर आणि मन या दोघांचंही संतुलन ठेवणं आपलं कर्तव्य ठरतं. त्यामुळं सांगितलेल्या उपायांसोबत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, या सांगितलेल्या गोष्टी ह्या फक्त सप्लिमेंट म्हणून आहेत. त्या कुठल्याही ट्रीटमेंटला रिप्लेस नाही करत. त्यामुळे किडनी संदर्भातले इतर काही तुमच्या तक्रारी असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही श्रेयस्कर ठरतं. आणि तुम्हाला किडनी किंवा इतर आजारांविषयी जर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही लोटस क्लिनिकशी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. कन्सल्टेशन फ्री आहे.